तर एक मोठी बातमी आहे। अर्थातच समृद्धी आणि सीलिंग संदर्भात टोल नाक्याच्या आणि टोल कंपन्यांच्या टर्मिनेशनची नोटीस निघालेली आहे। दोन्ही कंपन्यांवरती टोलमध्ये झोल केल्याचा सरकारने आरोप केलाय। दोन्ही कंपन्यांचे 50 कोटी रुपये त्यासाठीच गोठवले। फास्गो आणि रोडवेज इन्फ्राला कंत्राट रद्द करण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे। समृद्धीच्या टोलचं कंत्राट रोडवेज इन्फ्राकडे तर सीलिंगचं फास्गोकडे देण्यात आलं होतं। मात्र आता टोलमध्ये आणि इतरही महत्त्वाच्या बाबींमध्ये फेरफार केल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे आणि कंपन्यांचे 50 कोटी रुपये गोठवलेले आहेत। वेगवेगळ्या तक्रारी यावेळेला प्राप्त होत होत्या। समृद्धी महामार्गाच्या टोलमध्ये झोल झालाय। कंपनीचं कंत्राट रद्द करण्याची नोटीस आली आहे। रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड असं कंपनीचं नाव आहे। आरोप आहे टोलच्या सॉफ्टवेअरमध्ये छेडछाड करत जास्त रक्कम वसूल केली। टोल वसूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार आता थकवलेत। तर पगार दिले नसल्यामुळे टोल कर्मचाऱ्यांनी संपही केला होता। टोल कर्मचाऱ्यांचे प्रवाशांसोबत उद्धट वर्तनही यावेळी पाहायला मिळालं। कर्मचारी टोल नाक्यावरती झोपायचे असाही एक आरोप होता। प्रवाशांना माहिती देण्यास टाळाटाळ केली जायची असे काही आरोप हे समृद्धी महामार्गाच्या टोलमध्ये झोल करणाऱ्या कंपनीवरती आहे। अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या। तर दुसरीकडे वरळी सिलिंगच्या टोलमध्ये ही झोल आहे। कंपनीचं कंत्राट रद्द करण्याची नोटीस निघाली आहे। कंपनीचं नाव आहे फास्गो इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड। तर टोलच्या सॉफ्टवेअरमध्ये छेडछाड करत जास्त रक्कम वसूल केली हा देखील आरोप या कंपनी विरोधात आहे। ज्या वाहनांना टोलमधनं वगळले त्यांच्याकडनं ही टोल वसुली होत होती। आणि समृद्धी महामार्गावरनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। महाराष्ट्राची समृद्धी होईल यासाठी सरकारने समृद्धी महामार्ग बनवला होता। नागपूर ते मुंबई असा हा समृद्धी महामार्ग होता। मात्र पहिल्या दिवशीपासून हा समृद्धी मार्ग नेहमीच चर्चेत राहिला आहे। कधी टोल कर्मचाऱ्यांचे पगार असतील, कधी समृद्धीचं जे रस्ता आहे त्याबाबत वेगवेगळ्या तक्रारी असतील। यामुळे समृद्धी महामार्ग नेहमी चर्चेत होता आणि या समृद्धी महामार्गाबद्दल आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे। ती म्हणजे समृद्धी महामार्ग आणि वरळी जे लिंक रोड आहे याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या दोन्ही महामार्गावरील टोल ज्या कंपन्या आहेत ज्या टोल वसुली करतात त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे। आणि समृद्धी महामार्गावरील जी टोल कंपनी आहे त्या कंपन्यांना तब्बल ज्या दोन कंपन्या आहेत त्यांना तब्बल एकूण 70 वेळेस जे आहे तर नोटीस देण्यात आली होती आणि त्यानंतर आता सरकार देखील या बाबतीत थोडंसं आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। या जी कंपनी आहे समृद्धीवर टोल वसुली करते त्यांना 31 तारखेपर्यंत जी आहे तर मुदत देण्यात आलेली होती। राज्य रस्ते विकास महामंडळाने जे आहे तर टेंडर रद्द करण्यासाठी 14 दिवसांची मुदत दिली होती आणि त्यानंतर आता समृद्धी महामार्गावरील जी टोल जे वसूल केली जाते त्याला जे आहे तर 31 तारखेपर्यंत मुदत आहे आणि त्यानंतर सरकार जे आहे तर या दोन्ही कंपन्यांचा जे टोल वसुली करतात त्यांचा करार जे आहे तर रद्द करू शकतो। त्यामुळे ही समृद्धी महामार्गाबद्दल एक मोठी अपडेट समजली जाते। मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।